अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत हॉटेल व्यावसायिकांना अन्नपदार्थ तपासणीसाठीची प्रयोगशाळा वाजवी दरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार यांनी दिली। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। सध्या जे तपासणी शिबिर सुरू आहे त्यासाठी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, याबद्दल कोणत्याही व्यापाऱ्याची कसलीच तक्रार नाही। त्यामुळे आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापारी बंधू स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन तपासणी करून घेत असल्याचंही राजू जठार यांनी स्पष्ट केलं। दरम्यान आता पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः आश्वासन दिल्याप्रमाणे जिल्ह्यात वाजवी दरात अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा लवकरच उपलब्ध होणार असल्यानं जठार यांनी व्यापारी संघ आणि हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या वतीनं पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत। यावेळी व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक, महासंघाचे श्री बोर्डेकर, जगदीश मांजरेकर, पीडी शिरसाट, अश्विन पांगम, राजू पांगम आदी उपस्थित होते। पाहुयात। गेले 2 महिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षेच्या कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे आणि याबाबत गेले 2 महिने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात, प्रत्येक तालुक्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली आणि या शिबिरामध्ये त्यांनी अनेक मुद्दे, कोणकोणत्या गोष्टींचं कायद्यांचं पालन करायचं आहे या पुढच्या काळात व्यापाऱ्यांनी, हे पूर्वीचेच अस्तित्वात असलेले कायद्यांची अंमलबजावणी आदरणीय जे अन्न प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांनी ती अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्याच प्रशिक्षणातल्या अनेक मुद्द्यांपैकी सर्व मुद्दे, सर्व नियम, सर्व कायदे आपल्या व्यापाऱ्यांना समजून आम्ही सांगितल्यानंतर त्याच्यातली प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी आमच्या त्या तालुका ग्रामीण व्यापारी संघटनेच्या पातळीवर आम्ही गेले 2 महिने करत आहोत आणि हे करत असताना अन्न सुरक्षा प्रमाणपत्र, अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांचे कॅम्प लावले आम्ही। त्यानंतर पेस्ट कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यावर मोहिमा राबवल्या। जे तळलेले पदार्थ आहेत ते तेलाचा पुनर्वापर करू नये असा काही नियम आहे, तो नियम आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवला। त्याच्यानंतर रद्दीचे पेपर कुठच्याही पॅकिंगसाठी वापरू नये याची अंमलबजावणी कडक झाली। जिल्ह्यातल्या लोकांनी ॲप्रन, कॅप्स, हँडग्लोव्ज हे वापरायला सुरुवात केली आणि या सगळ्या मोहिमेच्या नियमांचा भाग पुढचा असा की अन्न आणि पाणी जे व्यावसायिक वापरतात, बनवतात जे अन्न, त्याचं तपासणी सुद्धा करून घेणं असं त्या नियमांमध्ये आढळलं। मग तो सुद्धा पुढचा कार्यक्रम गेल्या 5 तारीखपासून कणकवली तालुक्यात आणि 6 तारीखला वैभववाडी तालुका असा जिल्ह्याचा संपूर्ण कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला। खारेपाटण, तळेरे, नांदगाव, कणकवली शहर आणि वैभववाडी शहर, वैभववाडी तालुका याच्या 2 दिवसात हे पाणी तपासणी आणि अन्न पदार्थ तपासणीचे कॅम्प आम्ही घेतले। त्याच्यातला एक नियम असा आहे की हे तपासणीच्या ज्या जिल्ह्यात लॅब आहेत या लॅबमध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम आम्ही गेलो, तिथली माहिती घेतली। तर या लॅबमधून आम्हाला असं समजलं, अधिकाऱ्यांकडून अन्न प्रशासनाचं असं समजलं की ज्या शासकीय लॅब आहेत त्यातली तपासणी अन्न म्हणजे एफडीएला मान्यता नाही, मान्यताप्राप्त नाही। मग मान्यताप्राप्त काय आहे तर NABL नावाच्या संस्थेचं मान्यताप्राप्त रजिस्ट्रेशन ज्या प्रयोगशाळांना आहे त्या प्रयोगशाळांमधूनच ही पदार्थांची आणि पाण्याची तपासणी करून घेतली पाहिजे। आणि मग त्यानंतर महासंघ, हॉटेल संघटना, सर्व तालुकाध्यक्ष आम्ही कामाला लागलो आणि अशा प्रयोगशाळांचा शोध घेऊ लागलो। त्यानंतर लक्षात आलं की या सर्व प्रयोगशाळा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, एखादी मला वाटतं सांगलीमध्ये आणि गोव्यामध्ये अशा मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि या मोठ्या शहरांमध्ये हॉटेल हॉटेल व्यावसायिक मोठं असल्यामुळे ते तिथे आहेत। त्यांचा सेटअप खर्चिक असल्यामुळे कदाचित ते ग्रामीण भागामध्ये त्यांच्या या प्रयोगशाळा टाकत नसतील। आता अन्न सुरक्षा प्रशासनाचं NABL मान्यताप्राप्त असलेल्याच प्रयोगशाळेतून ह्या तपासणी झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही मुंबई, पुण्याच्या, गोव्याच्या अनेक प्रयोगशाळांमध्ये तशा प्रकारची चौकशी केली, दरांची चौकशी केली, नियमांची सगळी चौकशी केली, त्यांची कागदपत्र मागवले आणि त्यानंतर अनेक दर, वेगवेगळे दर, खर्चिक, जे मोठ्या प्रमाणात खर्चिक होते दर, असे दर त्यांनी आम्हाला पाठवले। पण हे दर आमच्या सर्वसामान्य सिंधुदुर्गातल्या व्यापाऱ्यांना, हॉटेलवाल्यांना परवडणारे नव्हते। मग त्यामुळे अनेक अजून कंपन्यांकडे आम्ही गेलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा वैयक्तिक व्यापारी तुमच्याकडे आल्यानंतर
तुम्ही त्याचं साधारण 4,200 ते 5,000 पाणी तपासणी आणि साधारण 2,500 ते 3,000 एका पदार्थाची तपासणी करून घेता. हे आमच्या व्यापाराला खर्चिक आहे जिल्ह्यातल्यांना. प्रत्येकाला पुण्या मुंबईमध्ये गेलं पाहिजे गोव्यामध्ये. हे टाळण्यासाठी महासंघ, हॉटेल व्यावसायिक संघटना आणि सर्व तालुकाध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या चर्चेंती ठरलं की अशा NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमधून आपण जर कमी दरात एकाच वेळी जिल्ह्यात ही मोहीम जर राबवली तपासणी शिबिर, तर व्यापाऱ्यांच्या फायद्याचं होईल. अन्न सुरक्षेचे नियम व्यापारी पाळले जातील. उद्या अधिकारी आले तपासणीला तर घाबरणार नाहीत. आपण सुरक्षेचे सगळे नियम, आपण सुरक्षित व्यापार करतोय हा मेसेज संपूर्ण जिल्ह्यात जाईल. आणि आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्ह्याला येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा एक चांगला मेसेज या निमित्ताने जाईल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हॉटेल व्यावसायिक हे हायजेनिक पदार्थ देतात, स्वच्छ पदार्थ देतात, तपासणी झालेलं पाणी देतात. आणि त्यामुळे आम्ही ही संपूर्ण सर्वांच्या एकमताने ही सगळी जी प्रयोगशाळा पुण्यातली आम्ही त्यांना मान्यता दिली आणि त्याचं हे शिबिर 2 दिवस तपासणी शिबिर जिल्ह्यात चालू आहे. याचे वैयक्तिक दर दिले. मी पुन्हा एकदा सांगतो की याचे वैयक्तिक जे दर होते, प्रत्येक जण एकटा गेला तर या जिल्ह्यातले जे 3 स्टार 5 स्टार मोठमोठे व्यावसायिक हे आपले करून घेत होते याच्या पूर्वी तपासण्या, तर त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केल्यानंतर आम्हाला समजली की आम्हाला पाण्यासाठी 4,200 ते 4,500 रुपये द्यावे लागतात पर पाणी आणि दर 6 महिन्याला. आणि अन्न पदार्थासाठी आम्हाला 2,000, 2,500, 3,000. हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्या कंपनीचे कोटेशन मागितल्यानंतर सर्वात कमी कोटेशन असलेली संस्था आम्ही निवडली आणि ती प्रयोगशाळा सध्या आपल्याकडे हे काम करत आहे. आणि याच्याबद्दल आमच्या व्यापारी बांधवांची कोणाचीच तक्रार नाही. बरं, हे सगळं मोहीम तपासणी मोहीम शिबिर राबवत असताना आम्ही कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. आम्ही फक्त आवाहन केलं की असं महासंघाच्या वतीने आपण कमी पैशामध्ये, जे तुम्ही वैयक्तिक केलात तर तुम्हाला एवढे पैसे डबल पैसे भरून तपासणी करून घ्याव्या लागतील, पण आपण महासंघातर्फे हे जर राबवलं तर आपण त्यांच्याशी बोलून आपण हा कमीत कमी रेट आणलेला आहे. याच्यात आपण आवश्यक आणि आपल्याला गरज वाटली तर या तपासण्या करून घ्यायच्या आहेत. याच्याबद्दल कोणालाही आम्ही जबरदस्ती कोणी महासंघाने हॉटेल व्यावसायिकांना केलेली नाही. आणि लोक स्वयंस्फूर्तीने या तपासणी केंद्रावर येत आहेत, आपल्या तपासणी करून घेत आहेत आणि आपला व्यापार सुरक्षित कसा राहील याची आमचे व्यापारी काळजी घेत आहेत. त्याचप्रमाणे हा जेव्हा विषय कणकवलीचे सन्माननीय नगरसेवक बंडू हरणे साहेब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कणकवलीमध्ये या सगळ्या तपासणी मोहिमेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांचा मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याशी, काही मुद्द्याशी आम्ही सुद्धा व्यापारी महासंघ सहमत आहोत. कारण त्यांची तळमळ अशी दिसते याच्यातून, त्यांचा कुठेही रोष महासंघावर, हॉटेल व्यावसायिक संघटनेवर नाही आहे. आम्ही पूर्ण क्लिप त्यांची ऐकलेली आहे. पण त्यांचं पण म्हणणं असं आहे की या जिल्ह्यामध्ये अशी शासन मान्यता NABLची लॅब यावी, कमी खर्चामध्ये व्यापाऱ्यांना ह्या तपासणी व्हाव्यात. हे अगदी 100% बरोबर आहे आणि आम्ही सगळेजण 100% सहमत आहे त्यांच्या या म्हणण्याशी. पण हे करत असताना आम्ही 7 जुलैला या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब, या जिल्ह्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार प्रमोदजी जठार साहेब यांना आम्ही महासंघातर्फे आणि हॉटेल संघटनेतर्फे निवेदन दिलं होतं की साहेब, आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना पुन्हा मुंबई आणि गोव्यामध्ये जाऊन या सगळ्या पदार्थांची पाण्याची तपासणी करून घ्यावी लागते आणि ती खूप खर्चिक आहे. तर या जिल्ह्यामध्येच ज्या सरकारी शासकीय प्रयोगशाळा आहेत त्यांच्यामध्येच ती तपासणी व्हावी आणि ती FDAने मान्य करावी, त्यांनी प्रमाणित करावी. नितेश राणे साहेबांनी याची त्वरित दखल घेऊन आम्हाला सांगितलं की महासंघाची तुमची मागणी मी सातत्याने याच्या पुढे पाठपुरावा करून लवकरच याची बैठक घेण्यात येईल आणि लवकरात लवकर या जिल्ह्यात NABLची कमी मूल्य, कमी पैसे भरून इथल्या व्यापाऱ्यांना त्या तपासण्या होतील यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे. मग साहेबांना मी विचारलं, माझं आज बोलणं झालं फोनवर, साहेबांना विचारलं, साहेब मग आता जी तपासणी मोहीम आहे त्याचं काय करायचं? आपला जिल्ह्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तर साहेब म्हणाले, आपल्याला नियमाप्रमाणे काम करायचं आहे, तुम्ही मोहीम थांबवायची नाही, तुम्ही तुमच्या तपासण्या चालू ठेवा आत्ता आणि याच्या पुढच्या काळात मात्र या जिल्ह्यामध्ये स्वस्त दरामध्ये, रिझनेबल, आपल्या व्यापारी व्यावसायिकांना परवडेल अशा दरामध्ये मी या ठिकाणी NABLची लॅब लवकरात लवकर घेऊन येईल असं वचन, असं आश्वासन नितेश राणे साहेबांनी आणि प्रमोद जठार साहेबांनी पण दिलं आहे. मी महासंघाच्या वतीने, हॉटेल संघटनेच्या वतीने आणि सर्व तालुकाध्यक्षांच्या वतीने मी आदरणीय नितेश राणे साहेबांचे आभार मानतो. आदरणीय प्रमोदजी जठार साहेबांचे पण या ठिकाणी मी आभार मानतो.